हाय हॅलो नमस्कार, मी पौर्णिमा. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर चला आज मी फिश करी आणि फिश फ्राय करून दाखवणार आहे तुम्हाला. तर या अगोदरही मी फिश करीचे आणि फिश फ्रायचे व्हिडिओज टाकलेले आहेत चॅनलवरती, जाऊन पाहू शकता. तर इथे मी 1 किलोच्या आसपास राहू मासा घेतलेला आहे. माशाला मी कट करून आणलेला आहे मस्त आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे 3 ते 4 वेळा पाण्यामध्ये. फ्रेश मासा आहे आणि जे मोठे मोठे पीस आहेत ते मी फ्राय करण्यासाठी ठेवलेले आहेत आणि जे छोटे छोटे आहेत त्याची मी करी करणार आहे. तर इथे जे फ्राय करण्यासाठी मासे मी घेतले आहेत त्यावरती थोडंसं मीठ घातलेलं आहे मी, साधारणतः 1 चमचा. आणि त्यानंतर आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घातलेली आहे 1 चमचा. आणि त्यानंतर मी इथे 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे. तर हे मसाले मी व्यवस्थित माशांना व्यवस्थित चोळून घेणार आहे. तर दोन्ही बाजूंनी हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत. तर पहा, हाताने मस्त व्यवस्थित मी लावलेले आहेत माशांना. छान असं मॅरिनेशन करून माशांना ठेवायचं आहे, म्हणजे जो मसाला आहे तो छान माशांमध्ये मुरतो. तर पहा, इथे मी मस्त मॅरिनेशन करून घेतलेलं आहे माशांना. आता याला झाकण ठेवून थोडा वेळ ठेवून देऊया आपण. तर आता जे आपल्याला रस्सा बनवायचा आहे ते मासे मी घेतलेले आहेत. यामध्ये मी 1 चमचा मीठ घातलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मी यामध्ये हळद घालत आहे. आणि हळद मीठ घातल्यानंतर या माशांना पण आपल्याला व्यवस्थित मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. तर आता इथे सर्व मासे मी व्यवस्थित मॅरिनेशन करून झालेली आहेत. तर आता मी माशांना बाजूला ठेवून देते आणि मसाला तयार करून घेते. तर मसाल्यासाठी मी इथे 1 कांदा कापून घेतलेला आहे. तर कांद्यांना छान भाजून घ्यायचा आहे, मस्त आपल्याला काळा करून घ्यायचा आहे कांदा. तर पहा, पूर्णपणे मी कांद्याला काळा असा करून घेतलेला आहे आणि मी आता काढून घेत आहे. मसाल्यामध्ये मी इथे सुकं खोबरं, धने, भाजलेला कांदा, खडे मसाल्यांमध्ये मी इथे चक्रीफूल, दालचिनी, तेजपत्ता, दगडी फूल, जावेत्री, थोडेसे शहाजिरे घेतलेले आहेत. त्याचबरोबर आलं, लसूण, हिरवी कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे. तर मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत थोड्याशा. तर मिरच्यांना मी पॅनमध्ये 1 ते 2 मिनिटे भाजून घेत आहे. तर पहा, मिरच्याचा कलर बदललेला आहे आणि आता यामध्ये मी अर्धा चमचा तेल घालत आहे. तेल घातल्यानंतर मिरच्या तडतडायला लागल्या की मिरच्या बाजूला काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आता खडे मसाले आपल्याला तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत. साधारणतः अर्धा मिनिट मसाल्यांना भाजल्यानंतर त्यामध्ये धनेही आपण भाजून घेऊया. धन्यांना देखील आपण अर्धा मिनिटे भाजून घ्यायचे आहे. हे सर्व मसाले व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. आणि आता यामध्ये मी खोबरं टाकत आहे, सुकं खोबरं. त्याचबरोबर भाजलेला कांदा टाकायचा आहे आणि बाकी सर्व मसाले टाकून द्यायचे आहेत. आलं, लसूण, कोथिंबीर हे पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर हे सर्व मसाले भाजून झालेले आहेत आणि आता गॅस बंद करून मी काढून घेतलेले आहेत. थंड झाल्यानंतर याचे आपण बारीक मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर पाहू शकता, मी इथे मसाला छान तयार करून घेतलेला आहे पाणी घालून. तर आता आपण इकडे एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्यामध्ये मी 3-4 चमचे तेल घालत आहे, कारण जे भाजीचे मासे आहेत ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. जे आपण हळद मीठ लावून मॅरिनेशन करण्यासाठी ठेवले होते ते आपण आता यामध्ये घालून व्यवस्थित तळून घेऊया. तर जास्त वेळ तळायचं नाही याला, अगदी 5च मिनिटे दोन्ही बाजूंनी 5 मिनिटांमध्ये तळून तयार करायचे आहेत. असं केल्याने माशाची जी चव आहे ती छान लागते. हळद मीठ लावून नक्की असं तळून घ्या भाजीत टाकण्याच्या अगोदर. दोन्ही बाजूंनी 5 मिनिटांमध्ये तळून मी तयार करून घेणार आहे. जास्त वेळ तळत बसायची गरज नाही आहे. तर पहा, इकडलं एक साईडनं मी 2 मिनिटे झालेली आहेत तळून आणि दुसऱ्या बाजूने पण 2 मिनिटे मी तळून घेत आहे. तर सेम प्रोसेस दुसऱ्या बाजूनेही छान तळून घ्यायचे आहेत
आणि 2 मिनिटानंतर मासे आपण आता काढून घेणार आहोत। पहा मस्त कलर बदललेला आहे आणि माशांना असं तळल्याने खूप छान चव लागते। आतपर्यंत मस्त छान चवदार लागतात, अगदीच असे फिके फिके लागत नाहीत। तर आता मी सर्व मासे जे आहेत ते काढून घेते आणि याच तेलाचा वापर करून आपण बाकीचे मासे जे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत। तर आता सर्व मासे मी काढून घेतलेले आहेत आणि आता जे मसाल्याचे जे मासे आहेत तिखट ते यामध्ये घालायचे आहेत आणि हे पण मी असंच छान तळून घेणार आहे। तर पहा सर्व मासे जे आहेत ते एकाच बॅचमध्ये मी असे ॲडजस्ट करून घेतलेले आहेत आणि आता 5 मिनिटे स्लो फ्लेमवर आपण एका साईडने छान माशांना फ्राय करून घ्यायचं आहे। तर पहा आता 5 मिनिटे झालेली आहेत आणि आता माशाची आपण दुसरी बाजू चेंज करूया। तर पहा एका बाजूने मासे जे आहेत ते चांगले फ्राय झालेले आहेत आणि आता सर्व माशांची बाजू चेंज करून दुसऱ्या बाजूने देखील 5 मिनिटे गॅसची फ्लेम स्लो ठेवून छान तळून घ्यायचे आहेत माशांना। थोडंसं तेल कमी पडलं होतं त्यामुळे मी यामध्ये आणखी थोडंसं तेल ॲड केलं। तर अशा पद्धतीने साधारणतः 10-15 मिनिटे लागतात छान मासे क्रिस्पी आणि चांगले फ्राय होण्यासाठी। तर आलटून पलटून दोन्ही बाजूंनी छान 10-15 मिनिटांमध्ये मस्त तयार होतात मासे। तर आता मासे इथे तयार झालेले आहेत। माशांना मी काढून घेते। फ्रायचे जे मासे आहेत ते तयार झालेले आहे। तर आता आपण भाजीची तयारी करूया। मी इथे कढई घेतलेली आहे, त्यामध्ये 2-3 चमचे तेल घालते। तेल गरम झाल्यानंतर आपण बारीक करून घेतलेला मसाला यामध्ये घालायचा आहे। मसाल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि मसाला जो आहे चांगला फ्राय झालेला आहे तेलामध्ये। साधारणतः 1-10 मिनिटं मी फ्राय करून घेतलेला आहे मसाल्याला। आता यामध्ये मी एक घरगुती काळा मसाला घालत आहे 1 चमचा आणि त्याचबरोबर अर्धा चमचा मीठ घालत आहे। मिठाचं प्रमाण आपण आपल्या क्वांटिटीनुसार घालायचं आहे। तर पहा मसाला जो आहे आता आपला रेडी झाला आहे, छान परतून झालेला आहे मस्त व्यवस्थित। आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर जेवढं थिकनेस आपल्याला हवं आहे तेवढंच पाणी घालायचं आहे। आणि आता मी यामध्ये मासे सोडत आहे, जे आपण ऑलरेडी फ्राय करून घेतलेले आहेत। ते मासे आपण यामध्ये भाजीमध्ये सोडायचे आहेत आणि मासे टाकल्यानंतर जास्त वेळ आपल्याला ठेवायची गरज नाही। एक उकळी आल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे। आणि त्यानंतर थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकत आहे वरून मी। तर आपली भाजी इथे आता तयार झाली आहे, रेडी झालेली आहे, मस्त झणझणीत आणि फ्राय पण तयार आहे। तर चला आता मी प्लेट करण्यासाठी घेते, गॅस बंद करते, त्यावरती झाकण ठेवलेलं आहे। तर पहा इथे आता मस्त मी बाजरीची भाकर पण तयार करून घेतलेली आहे, भात पण बनवलेला आहे, आपली भाजी पण तयार आहे, फ्राय पण तयार झालेला आहे। तर माझी ही सोपी पद्धत वापरून नक्की तुम्हीही फिश फ्राय आणि फिश करी नक्की बनवा। तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये कळवा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही बनवलेली फिश करी फिश फ्राय कसे बनले तेही मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। तर भेटूया पुन्हा अशाच एका छान रेसिपीसोबत। सो आजच्यासाठी इथेच थांबूया, बाय बाय आणि खूप खूप धन्यवाद मनापासून माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल।